वत्सासे भारतवास म्हणतो माता माझी पृथ्वी म्हणजे भौम्य ही माझी माता ठरली ब्रह्मपुरोत्पन्न भारत गोत्र या संज्ञेला मंगळ हा पात्र ठरला देवतांचे राजा अमरेश होय या अमरेशावर हयग्रीवासुरानं चाल केली त्या हयग्रीवासुराला संपविण्यासाठी सारे देव एकत्र झाले परंतु हयग्रीवासुर कुणाला निभाव लागला नाही त्याचे पराक्रम श्रेष्ठ ठरू लागले म्हणून सारी देवदेवता हे गेले कुठे तर त्या कैलासापर्यंत आणि कैलासापर्यंत राहून भक्त वत्सल करुणात पार्वती परमेश्वराला आळवण्यासाठी प्रत्येकजण बसले गेले पार्वती परमेश्वर प्रगट झाले त्या हयग्रीवासुराची सारी रागाच्या भरात कैलासापर्यंत गेली महादेवांचं हयग्रीवासुराचं तुंब युद्ध झालं त्या युद्धात लाले लालबुंद कैलासपती ठरले आणि तिसऱ्या नेत्रातून अग्नीचा ढेर भूमीवर पडला गेला भूमीवर पडल्यानंतर त्या भूमातेने तो गिळंकृत केला प्रातःकाळची विधी स्थानादी कर्म परिपूर्ण करून भारद्वाज महंत परमेश्वराच्या भक्तीसाठी जात असताना भगवंताच्या लीलेवर त्याने ते जाणिलं हा दुसरा तिसरा कोणी नसून हा दैविक पुत्र इथं आहे म्हणून लहानाचा मोठा करण्यासाठी आपल्या आश्रमापर्यंत घेऊन गेले ती माझी पितृदेवता म्हणजे ब्रह्मपुरोत्पन्न भारद्वाज महंत पण त्यावेळी लहानाचा मोठा करून जातक कर्म करून मला योग्य ते मार्गदर्शन माझ्या पित्यानं केलं आणि माझ्यापेक्षा तुझ्या मातेवरून तुझी ओळख ठरेल ती माझी माता म्हणजे भौम्य माता आणि या मंगळ देशात सुद्धा मी भौम्य असं नाव ठेविलं भौम्य असं नाव ठेविलं तर या भौम्य लोकात मंगळावरून मंगळ लोक झाला असं असताना सुद्धा अग्नीचा तिसऱ्या नयनात पुढे ठिणगी पडाली ती लाले लाल बुंद झाली ती लाल बुंद झाली म्हणून माझा रंगही लाल झाला 9 ग्रहात सूर्य चंद्र त्यानंतर तिसरं स्थान या मंगळाला दिलं ग्रहांचा सेनापती म्हणून माझी निवड केली आतापर्यंत विश्वराटी सुरळीत चालण्यासाठी आम्ही आटोकाट प्रयत्न केले पिताजींचा आशीर्वाद महादेवाचा कृपाछत्र या मंगळ देवावर राहिलं पण जो माझ्या ग्रहात अडकला गेला त्या मंगळाचे क्षण कुणाला दुखे भोगेला पण हा तार या मंगळ लोकात या हे भौमा 33 कोटी देवतांचे अधिपती देवराज आपण ईश्वराला या मंगळ लोकात हा मंगळदेव या राजाची योग्यता पात्रता जाणून आपल्याला मी नतमस्तक होतोय सदैव कल्याण होईल जगाच्या आसमंतात आपल्या नावाची कीर्ती अजरामर नांदे असा देवराज देवेंद्राचा मंगलमय आशीर्वाद इथं आलोयाच्या मुळाशी कारण ठरलं गेलं कळेल का देवराज देवेंद्रानं आजपर्यंत आपल्या जीवनात जी जी पावलं उचलली ती या सृष्टीच्या स्थैर्यार्थ उचलली देवराज देवेंद्रानं आजपर्यंत आपल्या छाताडावर जो पुष्णांचा मार घेतला तो या सृष्टीच्या कल्याणार्थ घेतला अर्थात या सृष्टीचं स्थैर्य राखत असताना खऱ्या आपला देवराज देवेंद्राला मुलाचं सौंदर्य मार्ग लागलं तर ग्रहांचं होय तेव्हा ग्रह मंडळाचं सेनापती पद ज्यांना देवराज देवेंद्राला बहाल करून दिलं ते मंगळ ग्रह आपण इथपर्यंत आल्याच्या मुळाशी कारण काय ठरलं माहितीये का आपण देवता खऱ्या अर्थानं ग्रह मंडळात सेनापती आहात तेव्हा सोमाली नावाच्या दैत्यानं ग्रहमंडलावर आक्रमण केलेलं आहे सोमाली नामक दैत्य सोमाली नावाचा दैत्य संपूर्ण ग्रहमंडलावर अधिपत्य गाठवण्यासाठी आपल्या चतुरंग सेनेचं आक्रमण करतोय तुमच्यापर्यंत आल्याच्या मुळाशी कारण ठरली ती 2 पहिलं कारण
म्हणजे या गोष्टीची वार्ता ग्रहमंडळाचे राजे सूर्यदेव म्हणजे आमचे बंधू यांना देण्यासाठी आम्ही तत्पर ठरलो. पण त्या क्षणी तिथं त्या सुमारीनं आक्रमण केलं. माझ्याशी नव्हे तर सूर्य देवतेशी त्याचा संघर्ष झाला. पण युद्धात आम्हाला पराजय प्राप्त झाला, माघार घ्यावी लागली. पण त्या युद्धात काही देवता माझ्या समोर नव्हे तर काही ग्रह सुद्धा खऱ्या अर्थानं त्या सुमारीला मागे घालवण्यासाठी कसोसीनं प्रयत्न करत होते. पण त्या युद्धात ग्रहमंडळाचे सेनापती मंगळ ग्रह आम्हाला दिसले नाही. म्हणजे देवतांच्या सेना उभा राहिल्या. सुमाळी दैत्य म्हणे देव साम्राज्यावर चाल करणारा त्या युद्ध प्रसंगी आम्ही आपल्या नजरेत आलो नाही. तेव्हा देवराज तुम्ही राजा, तुम्ही इथं आलात, मी तुमचा मान सन्मान राखला. आपल्या इंद्र पदाला आम्ही नतमस्तक झालो. पण आपल्या देव समेत हा सेनापती आपल्या नजरेत आला नाही. म्हणून तुम्ही इथं आलात तर मी तुम्हाला एकच सांगेन, चला चला देव तुम्ही मागे फिरा आणि त्या सुमारी व्यक्ताशी तुम्ही लढा द्या. माझा विचार करणं तुमचा समय देणार नाही. आश्चर्य वाटलं आपल्या बोलण्याचं. देवतांवर आक्रमण झालंय. देवतांवर आक्रमण करतोय. मंडळाला आपल्या अंकित करण्याचा त्याचा मानस असताना सुद्धा हा सेनापती आपलं वक्तव्य करतोय की चला देवा हो तुम्ही आणि खऱ्या अर्थाला इकडत्र ग्रह मिळून सुमाली राज्याची संघर्ष करा. पण तुम्ही सहभाग होणार नाही. कारण स्पष्ट करा. देवराज देवतांचा अधिपती आपण आहात. आपल्या अधिपती खाली सेना वावरते अशातला भाग नव्हे. राजा तरी किती मोठा असला तरी सेनापताच्या मार्गदर्शनानुसार इतर सेना चालू असते. सेनापती शिवाय राजाची सेना ही अपूर्व ठरते. ज्यावेळी सुमाई लष्करानं तुम्हाला आव्हान दिलं त्यावेळी आम्हाला सुद्धा सिंहासनाला धक्का पोचला. पण सेनापतीची आठवण तुम्हाला नाही. तुम्ही प्रथमता कुठे गेला? कश्यपाचा पहिला आदित्य सूर्यदेवाजवळ गेला. तुमच्या बंधूची आठवण तुम्हाला झाली. बंधू करून काही आले ना तेव्हा आता मी दिसू लागलो. चला मागं जा. मंगळ ग्रह हसू येऊ लागला आपल्या वक्तव्यातून. याच्या मुळाशी असणारे कारण मी तुम्हाला स्पष्ट करून सांगेन. सूर्यदेव म्हणजे माझे बंधू, हे ग्रहमंडलाचे राजे. आपण सेनापती आहात. अर्थात सेनापतीचा मान म्हणून मी तुम्हाला सांगण्यासाठी घ्यायला हवं होतं हे तुमचं वक्तव्य तुम्ही प्रदर्शित केलात. पण मला तरी असं वाटतंय मी तुम्हाला सांगायला येण्याआधी ज्यावेळी सूर्य देवतेशी त्या सुमालीचा संघर्ष होत होता सेनापती म्हणून तुमची जबाबदारी गुंतवण्यासाठी तुम्ही स्वतः यायला हवं होतं. दुसरी गोष्ट ज्यावेळी देवराज देवेंद्रला समजलं की खऱ्या अर्थानं या ग्रहमंडळावर सुमाली दैत्य आक्रमण करतोय तर विश्वाचं स्थैर्य या ग्रहमंडळावर अवलंबून आहे. आणि म्हणून राजा ग्रहाचा या नात्यानं एका राजकर्त्याला दुसऱ्या राजकर्त्याला सहकार्य करायचं असतं. म्हणून देवतांचा राजा ही वार्ता ग्रहांच्या राजाच्या कानी घडण्यासाठी गेला. ग्रहांच्या राजाचं कर्तव्य होतं की सेनापतीला जर आक्रमण खऱ्या अर्थानं याची एक सूचना द्यावी. पण तेवढा कालावधी नव्हता. त्याच क्षणी सुमाली दैत्याला आक्रमण केलं म्हणून आपल्यापर्यंत संदेश पोहोचला नाही. मी तुम्हाला सांगतोय तुम्ही देवतातील घटक आहात. मी सुद्धा देवतांचा राजा आहे. देवतांबद्दल जो रागस्व तुमचा असेल तो काही क्षण बाजूला ठेवा. प्रसंग आणीबाणीचा आहे. रात्र महिन्याची आहे. कधी आक्रमण करेल आणि आमचं दैवी तत्व संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करेल हे सांगता येत नाही. देवतांच्या बाजूला पावलं उचला. ऐका तुम्ही म्हणतात सेनापतीनं तिथं उपस्थित राहायला हवंय. राजाच्या आज्ञेशिवाय सेना कधीच पुढे जात नसते. हा पहिला सैनिकांचा नियम मोडतो. दुसरी गोष्ट बरेच असुर आपल्या साम्राज्याचा पाताळाचा त्याग करून स्वर्गात येतात. कधी कधी तुम्ही त्यांच्याशी चांगले हितगुज करतात. काही जण आता लढायला येतात की तुमच्याशी मनोरंजन करायला येतात. हे मला कसं कळणार? काय मंगळ ग्रह जे असुर आमच्या बरोबर युद्धासाठी लढायला येतात ते आमचं मनोरंजन करायला येतात हे तुम्हाला कसं कळणार? हा तुम्ही मुद्दा उपस्थित केला नाही का? हा ऐका, एखादा असुर ज्यावेळी युद्धाचं आव्हान देतो तो कधीच देवतांबरोबर मनोरंजन करण्यासाठी आजपर्यंत आला नाही. हा देवतांचा आतापर्यंतचा इतिहास झाला. तेव्हा असुरांनी आजपर्यंत देवतांवर आक्रमण केली ती आपल्या मनातील लालसा साध्य करण्यासाठीच केली. पण प्रत्येक वेळी
देव घटकानं देवराज देवेंद्राच्या आज्ञेनुसार खऱ्या तर आपली जबाबदारी चोख पार पाडली. पण या ग्रहांच्या सेनापतीकडं आज देवराज देवेंद्र आलयाच्या मुळाशी कारण काय ठरलं ते प्रामुख्याचं कारण मी आपल्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय. मला मान्य आहे तुमच्या उदरात तुमच्या मनात जे शैल्य तुम्हाला टोचतंय, तुमचा मान म्हणून खऱ्या अर्थानं तुम्हाला याची सूचना द्यायला हवी होती, पण तेवढा वेळ आमच्याकडे नव्हता. खऱ्या अर्थानं ग्रहमंडलात हे आक्रमण झालं, माझा तसा संबंध पोचत नव्हता. कारण या सृष्टीचा स्थैर्य करता या नात्यानं मी पावलं उचलली. जर समजा सूर्य देवतेशी सुमाली दैत्याचा संघर्ष झाला असता आणि सूर्य देवतेला त्याला अंकित केलं असतं तर उद्या मला सुद्धा त्याच्या दासत्वात यावं लागलं असतं. तेव्हा त्या आधी सतर्कतेची मी पावलं उचलली. माझा मुद्दा काय आहे, तुम्हाला आम्ही त्याआधी संदेश दिला नाही, हे शैल्य तुम्हाला टोचणारी भारी आहे. देवराज ऐका, काय त्या भूतकाळची आठवण तुम्हाला करून देतो. कारण ज्यावेळी माझा जन्म झाला इतरांच्या देवतापेक्षा तुम्हाला जास्त हसू आलं. कारण एखाद्या दैवी घटकाची ज्यावेळी उत्पत्ती होते त्यावेळी तुम्हाला तुमची जास्त चिंता असते. चिंतातूर तुम्ही झाला त्यावेळी हा कोण ब्रह्मकुल उत्पन्न, हा काय भारला पुत्र देवतत्वात जन्म, त्यावेळी शंभू महादेवांचा साक्षात्कार झाला आणि माझ्या वतीनं तुमच्यापर्यंत आले देवगुरु बृहस्पती आणि तुमचा मतभेद चालू झाला. तो वादांग मिटविण्यासाठी तुम्हाला कैलासापर्यंत खेचून त्या मृत्यूरूपी शिवाने आणलं आणि अग्नी म्हणजे प्रत्यक्षात मीच होतो. कारण अग्नीमुळेच माझी उत्पत्ती झाली. त्या लालेल्या अग्नीनं मीच लाल झालो, तो प्रत्यक्षात मीच होतो. ती अग्नी अदृश्य रूपानं शिवानं तुमच्यावर टाकली. तो ताटक अग्नी तुमच्यावर पडता क्षणी भूमीवर कोसळला, तिथं माझा जन्म झाला. जी माझी आई होती त्या आईच्या कुशीत तुम्ही आला, आईनं सावरलं म्हणून जळायचं राहिलं, नाही तर सिंहासन कुठं तुम्ही जळराज झाला असतात. म्हणून मी तेच सांगतोय, देव घटकांनी आजपर्यंत वेळोवेळी एकमेकांना सहकार्य केलेलं आहे. तेव्हा तो राग रुसवाय तो काही क्षण बाजूला ठेवा, हे संकट टळू दे. त्यानंतर याची सखोल विचारणा देवराज देवेंद्र करेल आणि शेवटचा माझा पर्याय असा कोणता, सुमाली दैत्य कधी आक्रमण करेल हे सांगता येत नाही. खऱ्या अर्थानं सूर्य देवतेशी झालेल्या संघर्षात आम्हाला पलायन करावं लागलं. तेव्हा मी आपल्याला सूचित करू इच्छितोय, तुमच्या मुखातून शब्द बाहेर पडले, या युद्धात मंगळ ग्रह आपला सहभाग दर्शवणार नाही आणि सहभाग दर्शवू जर तुम्ही इच्छित नसाल तर प्रत्येक ग्रहाला देवतांच्या आज्ञेनुसार दोन देवता या ठेवल्या गेल्यामध्ये आदी देवता आणि प्रत्यादी देवता याची तुम्हाला कल्पना असेल. त्यानुसार तुमची आदी देवता आणि प्रत्यादी देवता कोणी तुम्हाला माहित आहे, जणू तुमची माताच खऱ्या अर्थाने हे एखादं घुसवते. तेव्हा देवतांचा राजा या नात्यानं मी राज आज्ञेनं तुम्हाला सांगतोय, तुमचे अधिकार हाती घ्या आणि खऱ्या अर्थाने युद्धात सहभाग करा. देवराज, राज आज्ञेचा उलगडा आपण केला म्हणून क्षणभर मी होकार दर्शवितो. इतरत्र भांडण असावं ते तत्व सत्वाचं असावं. देव देवता हे बंधू बंधुत्वांचं नातं आहे, ही ब्रह्मत्वाची उत्पत्ती आहे. त्या ब्रह्मत्वाचा मान आम्हाला राखायला हवा. आम्ही आपापसात एकमेकांबरोबर किती भांडू पण वैराची भांडताना एक होऊन भांडू. तेव्हा सेनापतीची आदर करत असे चिंता करू नका. इथपर्यंत माझं येणं जरा सुंदर हटसलो. आमच्या मंगळ ग्रहाला करून द्यावे हे उद्दिष्ट होय. या भौम लोकात आपलं येणं झालंय. ही मंगळ देवता आपलं स्वागत करते. नमोन्नमा. आपला परिचय धनुकुल सम्राट सुमाली. सुमाली होय. म्हणजे ज्यांचा खल काही क्षणापूर्वी इथं उलगडी झाला होता तेच आपण दैत्य होय. सत्य. मला सांगा, काय स्वस्थानाचा त्याग करून तुम्ही त्या नवमंडलात कसे काय? एकाच गोष्टीसाठी, कारण ज्या आमच्या पूर्वजांचा घात देवतांनी केला त्या घाताचा सूड मला उद्भवायचा आहे आणि म्हणूनच
प्रत्येक वेळी त्रयदेवतांवरती आम्ही स्वारी केली, पण यावेळी मनाच्या ठिकाणी निश्चय केला त्रयदेवतांवरती स्वारी न करता नवमंडळावरती ग्रहमंडळावरती आक्रमण करावं, ते ग्रहमंडळ आपल्या काबीज करून घ्यावे आणि त्यानंतर त्रयदेवतांपर्यंत जावं. माई दैत्य काय? हवं असेल ग्रह सोडून सर्व देवतांच्या पाठीवर चला, पण ग्रहांच्या वाटेला येऊ नका. ज्यांना ग्रह लागले त्यांच्या जीवनाचं काय काय होतं तो इतिहास जाणा, नंतर मंडळापर्यंत बोला. म्हणूनच या ग्रहमंडळ मला माझ्या हस्तगत करून घ्यायचे आहे. म्हणून या ग्रहमंडळावरती मी आक्रमण केलेलं आहे. प्रथम तुमचा ग्रह सूर्य पाठीला पाय लावून पडतोय, त्याचप्रमाणे इथपर्यंत जे आले ते तुमच्या देवतांचे अधिपती देवेंद्र. काय? सूर्यदेव पळत नाही, ते उगवताना सुद्धा पळताना मावळताना सुद्धा फिरून येतात. तेव्हा त्यांचा पळण्याचा दिनक्रम चालू नसतो. त्यांचा मोठेपणा सांगू नको. ते जर पळत नसतील तर तुम्ही एका जागेवर स्थिर राहणार. ते पळाले नाही असं तू म्हणतोय, तर माझ्या मताने ते माझ्याशी युद्ध करताना पळून गेले. काय झालं माहितीये? तुमच्याशी युद्ध करताना काही क्षण एका जागेवर युद्ध करताना थांबले, आपल्या कर्तव्याची जाणीव झाले म्हणून पुढे पळाले. शब्दांच्या कैची जबरबंद करायचा देवतांच्या माती जबाबदारी आहे आणि जबाबदारी घेऊन एका जागी राहू शकत नाही. आणि ती जबाबदारी त्या 12 आदित्यानं नटलेल्यानं पूर्ण केली नसेल तर तुम्ही विचारणार नाही, सूर्यदेवांना मी विचारणार नाही, हे राजा विचारणार. मग विचारायची सवय तुला मी आदर ओळखत नाही, कारण शब्दाचे खेळ करणं हे तुला जन्मतः प्राप्त झालेलं आहे. ते शब्दांचे खेळ माझ्यापर्यंत करू नको असं माझं तुला म्हणणं आहे. आणि दुसरी गोष्ट, सूर्यदेव पळाले नाही असं तू म्हणतोय, हा देवतांचा अधिपती आशियाला तुझ्या जवळ आलाय, तो काय म्हणून आला? कारण आहे काय? त्यांनाही तशी पळायची सवय नाही. आधी ते पाहता दुसरा पळतो काय, नंतर आपण गाता पाय घेतात. आणि तो सुद्धा कशासाठी घेतला? सेनापती जवळ ते आले, त्यांना युद्धात जाणीव झाली. युद्धाचा सेनापती जर प्रमुख नसेल तर राजा किती शूरवीर असून चालत नाही हे त्यांना समजलं, म्हणून ते मागे आले. कर्तव्याची जाणीव. ते पळत नाही असं तू म्हणतोय, प्रत्येक वेळी पळून तोच जातोय. काय माहिती आहे? देवराज जर खऱ्या अर्थानं खरेच पळाले असते तर मी त्यांच्या मागे पळालो असतो. कारण जिथं आपला स्वामी आहे, मी स्वामी भक्त आहे, स्वामीची सेवा करणं हे नोकराचं काम. ग्रहमंडळाचं रक्षण करण्यासाठी आलेलं आहे. प्रथम आक्रमण मी ग्रहमंडळावरती केलं, म्हणून तुम्हाला सूचित करायला आले होते आपल्या भाऊ राहायला, पण तिथं काही त्याला शक्य झालं नाही. अर्यमानो, अंशुमानो, तोष्टा, धानु, पर्जन, कुशन, भग, मित्र, वरुण, इंद्र अशी ज्याची रूप आहे तो आदित्य म्हणजे सूर्य आहे आणि सूर्याच्या रूपात इंद्र म्हणजे आहे. जेव्हा दोघे मिळून तुमचं काय चंदन करतील, वंदन करायला हात लागणार नाही. चंदन करण्यावर हा दुधपुळा सुमारी नव्हे. या तुमच्या ग्रहमंडळावरती पाता होण्याचा त्याग करून ज्याने आक्रमण केलं, या ग्रहमंडळाच्या हाकार भाताला सुमारी जायचं तुमच्या नेत्रासमोर उभा टाकलंय. आक्रमण करणं हे सोपं असेल, पण निभावताना ते कठीण होऊन बसेल. शाबास, चालेल. स्वतःच्या शक्ती सामर्थ्याच्या जोरावरती या नवमंडळाला आपल्याचा कावेरी करून घ्यायचं. मला एक सांगा, आजच तुम्ही नवमंडळामध्ये स्वारी केला, तुम्ही आजच आधी मला नव्यानं दिसलात आणि म्हणून तुम्हाला उत्तर नक्की देणार. तुम्हाला असं का म्हणालो? तुम्ही नव्यानं दिसलात, त्याला कारण आहे. या मुद्द्याशी कारण आहे. कारण तुमचे गुरु दैत्य गुरु शुक्राचार्य ठरले. अल्प बुद्धीच्या मस्तकात रवरवणारे अविचाराचे किडे हे दैत्य गुरु शुक्राचार्य सोडून दिसतात. त्यांना हात घेऊन आला ते काय? हा नवीन चेहरा इथं दिसतो असं. कारण मेले तुम्हाला पुढे केलं ना, आपण तपश्चर्या करत राहिले. तुम्ही मेलात की दुसरे जिवंत करणार. तुम्ही अग्नीतून जिवंत झाला ती कशा झाला तुमच्या तुम्ही ठरवा. नवीन चेहरा नाही पाऊल इथे टाकलेलं, पुढे तो नवमंडळ गाठणारच आहे याची खात्री मला आहे. म्हणून सांगतोय, माझं म्हणणं ऐका, या देवेंद्राला मला माझ्या स्वाधीन करा. देवेंद्र तुम्हाला काम आहे. तुम्ही म्हणता माझे पूर्व देवताने मारिले. एकानं भांडण होतं का? एकानं भांडण होत नाहीये, मलाही मान्य आहे. मग हा जाग जाऊन तुमच्या कुलाला विचारा. आणि कुठं तरी बाग मेल्यानंतर पोरानं सुधारायला हवं. तुम्ही अजून सुधारलाच नाही कसे? आम्ही सुधारणार न सुधारणार आमच्या मनाचा प्रश्न राहिला. पण
ज्या आमच्या पूर्वजांचा घात तुम्ही केला, आमच्या बापाचा घात केला, त्या घाताचा सूर ज्यावेळी तुमच्या मागे आम्ही उद्भवू तेव्हा नंतर पुढचा विचार करू. काय माहितीये, देवरात्री सोयीतच राहणार आहे. यांना तुम्ही जर घेऊन गेलात तर त्यांच्या जागी दुसऱ्या तपस्या करून बसणार आहे. तुम्ही किती किती इंद्रांना घेऊन जाणार आहात? किती इंद्र बसवा, जेवढे इंद्र तुम्ही त्या राजगादीवर बसवा, प्रत्येक इंद्राला हा तुम्हाला घेऊन गेल्याशिवाय राहणार. आतापर्यंत प्रत्येक नेण्यासाठी आले होते, ते प्रत्येक आले, ते प्रत्येक जणच मेले. म्हणून तुम्हाला इंद्रच का हवंय? एकाच गोष्टीसाठी, कारण या स्वर्ग साम्राज्याचा अधिपती तोय. सारे ग्रह, सारे देवता त्याच्या अधिपत्याखाली तुम्ही वावरताय. तो जर आमच्या स्वाधीन झाला तुम्ही नक्कीच येणार. असुराज, काय इंद्र ही व्यक्ती नव्हे, ते पद आहे, पद. आणि पद भूषवण्यासाठी एवढा शास्ता लागतो. काशी क्षेत्रात जाऊन ज्याने सप्तयज्ञाची सांगता केली, सोमयागासारखा महायज्ञाने पार पाडिला, तेव्हा सारे देवता त्यांच्यावर प्रसन्न होऊन इंद्र पद त्याला दिलंय. तेव्हा मी तुम्हाला सांगतोय, जन सो कष्टानं जे मिळविलं ते जबरदस्ती नसून आज आपण कधीही मिळवू नये ही माझी प्रामाणिक सद्भावना आहे. माझ्या शक्ती सामर्थ्याच्या जोरावर तुम्ही मिळवणारच आहे. मला भक्ती करण्यावर माझ्याजवळ वेळ नाही म्हणून सांगतोय. माझं म्हणणं आहे का याला स्वाधीन करा. फुकटचं या जगात काहीच मिळत नाही. ते तो कष्ट करतो, तो कष्ट करतो, तो चमकतो आणि कष्टाविना येतो तो असाच मागे जातो. तुम्हाला पुढे जायचं आहे, आतापासून कष्ट करायला सुरुवात करा. कष्ट करणारच आहे. माझ्या नीतिनियमाप्रमाणे मी वागतोय. माझ्या नीतिनियमात बदल होणारा नाही म्हणून सांगतोय. याला स्वाधीन जर केला नसल या नवमंडळातील साऱ्या ग्रहाला आत्मसात करून घेईल आणि याला सारा तुमच्या हाती कधी येणार नाही. हा तुमचा परिणाम सगळा वारुणीचा झालेला आहे. ती मदिरा तुम्ही स्वतः तुमच्याकडे खेचून घेतला. तुमच्या पूर्वजांना ती खेचून स्वतःजवळ घेतलीच नसती तर तुम्ही असे वेळेवाकडे वागलाच नसतात, वेळेवाकडे बोलला नसतात. मी कोण, समोरची व्यक्ती कोण, मी आहे कुठे याचा तंतोतंत विचार असुरा. मदिरा आम्ही आमच्या जवळ स्वतःहून घेतलेली नाही, ती तुम्ही आम्हाला दिला. काहीतरी सांगत जाऊ नका. कारण अमृताची अभिलाषा तुम्हाला होती, ऐका, आणि त्या वैकुंठीच्या नारायणाने सारं उभांड रचिल आणि मदिरा आमच्यापर्यंत दिली. काय झालं माहितीये, सागर मंथनाच्या वेळी बरेच रत्न बाहेर पडले. हलाल, कामधेनू, उच्च सेवा, ऐरावत, कौस्तुभ, कल्पवृक्ष, रंभा, लक्ष्मी, मदिरा, चंद्रमा, पारिजात, पाजगंध, शंख, धन्वंतरी, भगवान आणि अमृत अशी 14 रत्न बाहेर पडली गेली. त्या 14 रत्नात प्रत्येक जणची मदिरा सुद्धा बाहेर पडली. ती वारुणी काय म्हणाली माहितीये, देव तुम्ही माझा स्वीकार करा, देव तुम्ही माझा स्वीकार करा. पण दिसायला कुरूप होती, बोलताना अडखळत होती, कारण ती मदिराच होती. आणि मदिरा ही अडखळणारी नसणारी, अडखळणारी वाच्याची आम्ही तिला दूर झुगारून दिली. तेव्हा ती दैत्यापाशी गेली. दैत्यांना म्हणाली, मी तुम्हाला बलवान करे, मला तुम्ही प्राशन करा. दैत्यांना काही कळलं नाही. देवतेपेक्षा बलवानापेक्षा ती प्राशन केली आणि मदिरा प्राशन केल्यानंतर अडखळत बोलू लागली. म्हणून मदिरेचा प्रभाव जो पितो तो अडखळत बोलतो. आणि ही जी 14 रत्न तू सांगितली ती जी बाहेर पडली ती तुम्हाला देवतांमुळे फक्त बाहेर पडली नाही, त्याला दानवाचंही सहाय्य लागलं होतं, बरोबर ना. मग ते दानवांचं जर सहाय्य लागलं असतं मग समान वाटणा का नाही केला? त्यालाही कारण आहे. कोणतं? दैत्यांचं सहाय्य मिळालं, मुखाकडे दैत्य राहिले आणि पुष्याच्या बाजूनं ते आम्ही देवता राहिलो. ज्यावेळी वासुकी सर्प मेरू पर्वताने घुसळण केली तेव्हा मेरू सर्वजण ओढत नव्हते, काही जण मेरू पर्वत सुद्धा सावरणारे देव होते. मग ज्यावेळी आम्ही हात दिली, देवतांना हात दिली, मेरू पर्वत हा सावरण्यासाठी या, तेव्हा सर्वजण तुम्ही सर्पाला ओढायला का गेला? मेरू पर्वत आम्ही सावरला, तो त्या ब्रह्मदेवानं आणि कैलासनाथानं तो सावरला. आणि तो जो पळो म्हणून खाली पडला असता, जीवांचा नाश झाला असता. आपल्या स्वार्थापायी आपली रत्न मिळण्यासाठी जीवांचा नाश होऊ नये
पण ब्रह्मदेवानं आणि शिवशंकरानं सावरला, त्यामुळे तुम्ही का गेलात नाही? तो सावरलाच नसता तरी मन्वंतरात 14 रत्न बाहेर आली असती का? 14 रत्न बाहेर येण्यासाठी आमचं सहाय्य तुम्ही घेतलात. सांपत्य बंधुत्वाचं नातं आमच्याशी जोडलात. मग त्या बंधुत्वाच्या नात्यात तुम्ही भेदभाव का केलात? तुमच्या मतानं भेदभाव असेल, पण आमच्या मतानं भेदभाव नव्हे. देवतांची रूप आणि असुरांची रूप वेगळी होती ना? वेगळी होती. देवतांच्या पंक्तीला असुर रूप घेऊन का बसले? तिथं ते बसले. असुरूप घेऊन बसले कारण तुम्ही काय करणार होतं हे त्यांनी जाणलं होतं. म्हणूनच त्या असुराचं रूप घेतलं आणि त्या पंक्तीत जाऊन बसले. आमच्या वाट्याला तुम्ही मदिरात देणार होता हे आम्ही असुरांनी जाणलेलं होतं. हे तुम्ही मान्य केला. काय? असुरानं रूप घेतली, अर्थात स्वतःचा रूप सोडून दुसऱ्याचं रूप घेणं म्हणजे पापाचे आणि पापाचे बोलू नको. पापाचे करणाऱ्या वैराग्य मंगळ आम्ही रूप घेतली असं तू म्हणतो दुसऱ्याचं रूप कोणी घेऊ नये. मग त्या नारायणानं त्या मोहीचं रूप का धारण केलं असं म्हणतात? कारण ज्यावेळी अमृत वाटणीची वेळ आली, अमृताचा कलश हा असुरांच्या हाती होता, आधी देवतांच्या हाती नव्हता. ऐकून घ्या, असुरांच्या हाती होता. पण ज्यावेळी अडखळणारी वारुणी म्हणजे मदिरा त्यानं प्राशन केली, त्या वारुणीच्या धुंदी त्यांना तो अमृत कुंभ सांभाळता आला नाही. आता त्यातील अमृत जर का उसळून खाली पडलं असेल, प्रत्येक जीव भक्षण करणार आहे आणि जेणेकरून काय होणार आहे? प्रत्येक उन्माद माजवणार. तो सावरण्यासाठी देवतांच्या रूपात श्री हरी विष्णू आला तर तुम्ही देणार होतात का? म्हणून त्यानं धारण केलं. हे ओळखता त्याला कारण मदिरा. अरे दानव तुमच्यापेक्षा अमर होणार होते हे तुम्हाला बघवणार नव्हतं. म्हणूनच ते कारस्थानच्या भगवान विष्णूनं केलं, ते मोहिनीचं रूप धारण केलं आणि आम्हाला मदिरा प्रशन करायला लावली. चला मागं फिरा. या मंगळलोकात तुमचा वाद नकोय. तो वाद वाढला जाईल तेव्हा मी तुम्हाला करण्यासाठी मंगळ तुझ्या समोर आहे. न्यायाचा तराजू तुझ्या हाती देवा, न्यायाचा तराजू तुझ्या हाती देवा, न्याय मागतो न्याय मला द्या, न्याय मागतो मी. विश्व हे जीवन विश्वाचा सामाई, विश्वहित मान विश्वाचा तो माळी. अहोरात्र श्रमतो तोच झामदारी, अहोरात्र श्रमतो तोच झामदारी. न्यायाचा तराजू तुझ्या हाती देवा, न्याय मागतो न्याय मला द्या. सेनापती राजानं मी माझी कर्तव्य योग्यरित्या पार पाडिले, पण ग्रहांच्या शोधात जर निघाले तर हे फक्त 3ऱ्या ग्रहांपर्यंत आले. अजून बरेच ग्रह आहेत त्यांच्या वाट्याला कोणी हात मिळवली